Hello friends. So today we'll go for the next type in derivative of inverse trigonometric function, and that type is known as derivative after substitution, simplification and resubstitution. So we'll see what is that type here. So it is fourth type. It is derivative after substitution, simplification and resubstitution. Okay, so we'll see how to solve this example. या प्रकारचे एक्झाम्पल सोडवायच्या ऐवजी एक खूप छान मेथड मी सुरुवातीला डिस्कस करणार की हे एक्झाम्पल्स कसे तयार होतात. सो विल गो फॉर दॅट. सपोज वी हॅव सॉल्विंग द एक्झाम्पल्स ऑन साइन इनवर्स. तर जसं सुरुवातीला आपण डिस्कस केलं होतं की साइन इनवर्स बाहेर असेल तर आत साइनचा फॉर्म्युला असणार आहे. तर साइन इनवर्स बाहेर असेल तर आत साइनचा फॉर्म्युला कुठला कुठला असू शकतो आणि त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करायचं. म्हणजे काय बघा, साइन इनवर्स असेल तर आत साइन एक्स असू शकतो. तर साइन एक्स एवढं सोपं कोणी देणार नाहीये. मग रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स आणि रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स एक्झाम्पल कुठेतरी विचारू शकतं 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. होतं काय बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे साइन स्क्वेअर एक्स, रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन एक्स, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स कॅन्सल होतो. पण एक्झाम्पल असं न देता एक्झाम्पल काय दिलं जातं. So consider this, the example is like this: y is equal to sine inverse root of 1 minus x square. Now put, here we have sine inverse outside, we want sine inside. So for that, x is equal to here cos theta, and so we get y is equal to sine inverse root of 1 minus x square is cos square, which is equal to sine inverse root of 1 minus cos square is sine square theta, okay, and root of sine square theta, which is equal to sine inverse of sine theta, and here we are getting y is equal to theta. तर काही लोकांची इथं गफलत व्हायची शक्यता असते. दे मे गो फॉर डिफरन्शिएटिंग dy बाय dx इज इक्वल टू 1. करणार असाल तर कंपोजिटच्या मेथडने करा, नसेल तर पर्याय काय, बाय 2. Now find the value of theta. Theta is equal to cos inverse x. Then y is equal to theta is cos inverse x. Differentiate dy by dx is equal to that of cos inverse is minus 1 upon a root of 1 minus x square. एक्झाम्पल देताना तुम्हाला या फॉर्म मध्ये दिलं जाईल आणि इथून पुढचं एक्झाम्पल हे टाइप सेकंड मध्ये होतं. आता याच्यामध्ये अजून काय काय येऊ शकतं साइन इनवर्स मध्ये. तर हा फॉर्म येऊ शकतो साइन इनवर्स ऑफ, दुसरा कुठला फॉर्म्युला आठवतो की ज्याच्यामध्ये साइन येईल. इट इज फॉर साइन ऑफ 2 थीटा, 2 साइन थीटा कॉस थीटा. मग 2 साइन थीटाच्या ऐवजी एक्स येईल आणि कॉस थीटाच्या ऐवजी येईल रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा, तो विल गेट 2 sin theta into root of 1 minus sin square theta. 1 minus sin square is cos square, and root of cos square theta means cos theta, and 2 sin theta cos theta will be sin of 2 theta. त्या पद्धतीने सॉल्व करता येईल. पुढचा येईल sin inverse of sin 2 theta चा आणखीन एक फॉर्म्युला आहे. कुठला, येस, 2 tan theta divided by 1 plus
टॅन स्क्वेअर थिटा. एक्झाम्पल काय तयार होऊ शकेल? साइन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. होऊ शकतं असं की इथं साइन इनव्हर्सऐवजी कॉस इनव्हर्स विचारला जाईल, कारण अलाइड अँगल फॉर्म्युला वापरता येते. साइन इनव्हर्सचा आणखीन फॉर्म्युला साइनचा आहे, साइन 3 थिटाचा 3x मायनस 4x क्यूब. सबस्टिट्यूशन काय येईल? येस, x इज इक्वल टू साइन थिटा. पण समजा उलट केलंच, साइन इनव्हर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x. इथं मायनस साइन वगैरे कॉमन बाहेर काढायचं नाही, कारण हे एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आपण बघू. कन्सिडर y इज इक्वल टू साइन इनव्हर्स 4x क्यूब मायनस 3x. पुट आपल्याला माहिती आहे की या फॉर्ममध्ये x इज इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट केला तर कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. सो वी गेट y इज इक्वल टू साइन इनव्हर्स 4 cos cube theta minus 3 cos theta, and C, this bracket is equal to cos of 3 theta. So sin inverse cos of 3 theta. तर बाहेर साइन इनव्हर्स आहे, आत कॉस आहे. साइन मध्ये कन्वर्ट करायला लागेल. गो फॉर अलाइड अँगल फॉर्म्युले, बाय अलाइड अँगल फॉर्म्युले. And so sin inverse of sin now here gets cancelled. We are getting y is equal to pi by 2 minus 3 theta. इथपर्यंतचं एक्झाम्पल हे सेकंड टाईपमध्ये जात होतं. टाईप सेकंडमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. हा आधीचा पार्ट आहे सबस्टिट्यूशनचा, नंतरचा पार्ट आहे रिसबस्टिट्यूशनचा, मधला पार्ट होता सिम्प्लिफिकेशनचा. सेकंड टाईप होता डेरिव्हेटिव्ह आफ्टर सिम्प्लिफिकेशन. इथे मात्र डेरिव्हेटिव्ह आफ्टर सबस्टिट्यूशन, सबस्टिट्यूट करून त्या फॉर्मला आणा, सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर परत रिसबस्टिट्यूट करा. सो इफ आय कन्सिडर दिस इज सेकंड, then by 2 we are getting theta is equal to cos inverse x, and so using it y is equal to pi by 2 minus 3 into cos inverse x. So differentiate with respect to x. dy by dx is equal to derivative of pi by 2 is 0 minus 3 as it is into derivative of cos inverse x is minus 1 upon root of 1 minus x square. So minus minus it is 3 divided by root of 1 minus x square. And this is the formula for dy by dx. तर याच पद्धतीनं कॉस इन्व्हर्ससाठी फॉर्म्युला कसे येऊ शकतात, टॅन इन्व्हर्ससाठी फॉर्म्युला कसे येऊ शकतात, कारण उरलेल्या तिघांच्या बाबतीत आपलं ठरलेलं आहे. हेच एक्झाम्पल कोसेक इन्व्हर्ससाठी कसे येऊ शकतात. तर काय होऊ शकतं, कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन 3x मायनस 4x क्यूब. पुढच्या स्टेपला इथे येऊ शकाल कोसेक इन्व्हर्स 1 अपॉन 4x क्यूब मायनस 3x. रेसिप्रोकलची प्रॉपर्टी वापरून इथे येऊ शकाल आणि ते सॉल्व्ह करू शकाल. ओके, नाउ विल डिस्कस अबाउट कॉस इन्व्हर्स. कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. सबस्टिट्यूट करणार आहात तुम्ही एक्स इज इक्वल टू साइन थिटा. कॉस इन्व्हर्स ऑफ 2x रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हाही असू शकेल, कारण इथे येईल साइन ऑफ 2 थिटा, साइन कन्वर्ट करा कॉसमध्ये. कॉस इन्व्हर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करा, हा परत कन्वर्ट होईल साइन 2 थिटामध्ये, कारण 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा असतो
साइन ऑफ 2 थिटा परत कॉसमध्ये कन्वर्ट करता येईल. आता आपण कॉस 2 थिटाची फॉर्म्युले वापरूयात, ते बघूत काय काय होतं. कॉस इन्व्हर्स ऑफ, एक फॉर्म्युला होता कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, तिथं काही करता येणं शक्य नाही आहे. पण दुसरा जो फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, एक्झाम्पल होईल 2x स्क्वेअर मायनस 1. सबस्टिट्यूट काय करणार, x इज इक्वल टू कॉस थिटा. याला सिमिलर येईल कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस 2x स्क्वेअर. इथे सबस्टिट्यूट कराल x इज इक्वल टू साइन थिटा. दोन्ही एक्झाम्पल खूप सारखे आहेत, पण उत्तरामध्ये थोडंसं आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू, म्हणजे काय होतं लक्षात येईल. पुट, if you are remembering this form, this is the form of the formula cos of 2 theta is equal to 1 minus sin square theta. So put x is equal to sin theta because x square is there. Call this is 2. Then we get y is equal to cos inverse 1 minus 2 sin square theta, and this is cos inverse of cos of 2 theta. So we get y is equal to cos inverse of cos gets cancelled, it is 2 theta, but from 2 here x is equal to sin theta, so theta is equal to sin inverse x. So here we have substituted, we have simplified, and now we are going for a resubstitution. So theta is equal to sin inverse x using in 3. See what we are getting. Y is equal to 2 into theta is sin inverse x. Differentiate. So dy by dx is equal to 2 into derivative of sin inverse x is 1 upon root of 1 minus x square. This is the answer. So here we have substituted, we have simplified, resubstituted, and then we have differentiated. So method is differentiation of derivative after substitution, this simplification, this resubstitution. Then we are going for the derivative. This is the form. Now we'll go for another formula for cos of 2 theta. Cos of 2 theta is 1 minus tan square upon 1 plus tan square theta. This is cos 2 theta. So now it will be 1 minus x square upon 1 plus x square. Put x is equal to tan theta. Similarly, cos inverse of 4x cube minus 3x, or cos inverse of 3x minus 4x cube. And in every case we will go for the reciprocal of inside a term inside the bracket with sec inverse. Sec inverse घ्या आणि ब्रॅकेटच्या आत जे काही आहे त्याचा रेसिप्रोकल. फॉर एक्झाम्पल 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथे येऊ शकाल. सेक इन्व्हर्सच्या ऐवजी कोसेक इन्व्हर्स, तो साइन इन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करा, आणि इथे जिथे जिथे कॉस इन्व्हर्स आहेत तिथे त्यांच्या ऐवजी येऊ शकतील साइन इन्व्हर्स. या मेथड्स आहेत. आणि तिसरा प्रकार आहे टॅन इन्व्हर्सच्या बाबतीत. tan 2 थीटाचा फॉर्म्युला, this is 2 tan theta divided by 1 minus tan square theta. त्यामुळे हा होईल 2x upon 1 minus x square. याच्यामध्ये दुसरा प्रकार येऊ शकतो 3x minus 4x cube divided by 1 minus 3x square. x is equal to tan theta substitute करून tan 3 theta फॉर्म्युला वापरू शकता. One more form is tan inverse of root of 1 minus x upon 1 plus x, किंवा याचा रेसिप्रोकल असू शकतो. We'll see this type of example. So consider y is equal to tan inverse root of 1 minus x upon 1 plus x. Put
एक्स इज इक्वल टू, दोन पर्याय तुमच्याकडे आहेत, 1 प्लस कॉस थिटा 1 मायनस कॉस थिटा किंवा 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. विल पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, कारण कॉस थिटाचे फॉर्म्युले हे जास्त सोपे आहेत. सो विल पुट दोज. देन y is equal to tan inverse root of 1 minus cos theta is divided by 1 plus cos theta, and we are getting tan inverse of root of 1 minus cos theta, formula part असले पाहिजेत. 1 minus cos theta is 2 sin square theta by 2, and 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. So 2 gets cancelled with 2, and we are getting tan inverse of root of sin square upon cos square. It is tan square theta by 2, which is equal to tan inverse of square and square root gets cancelled, and we are getting tan of theta by 2. So we are getting y is equal to theta by 2. Call this as 3. So this is substitution, simplification, and now we'll go for resubstitution. But from 2, theta is equal to cos inverse x, then y is equal to, I will consider 1/2 first, and theta is cos inverse x. Differentiate to get dy by dx is equal to 1/2 into minus 1 upon root of 1 minus x square. This is minus 1 upon 2 root 1 minus x square. This is the answer. Okay, so you may get number of example of this type. Particularly different forms you get in case of MCQs. त्याच्यामध्ये थोडासा अवघड प्रकार करायचा असेल तर काय करू शकतात, इथं x ऐवजी x ची दुसरी टर्म घेऊ शकतात. म्हणजे अवघड एक्झाम्पल काय दिलं जातं, y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस e रेस टू x 2 रेस टू x असं काहीतरी दिलं जाईल. ओके, मग बदल काय होईल, सबस्टिट्यूशन बदलणार आहे. यू हॅव टू पुट e रेस टू x here. For e raised to x, now you have to substitute cos theta. Substitution test येईल, simplification च्या steps येतील. फक्त resubstitution साठी मगाशी e raised to x is equal to cos theta झाल्यामुळे काय होईल, theta is equal to cos inverse e raised to x, आणि मग इथं होईल cos inverse e raised to x, आणि मग डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy by dx is equal to, this is e raised to x its square, आणि आता इथं चेन रूल वापरायला लागेल. into dy by dx of e raised to x, and so we'll get it as minus derivative of e raised to x is e raised to x upon a root of 1 minus e raised to 2x. This is the formula. Got it? Okay. तर मित्रांनो, या टाईपचे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये बरेचसे दिलेले आहेत, ते सॉल्व करा. खरंच एक गेम म्हणून तुम्ही ते एन्जॉय करू शकाल जर तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित पाठ होतील तर. मॅथमॅटिक्सची भीती ज्यांच्या मनामध्ये, भीती काढून टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा, टाईप्स लक्षात ठेवा, आणि आलेलं एक्झाम्पल कुठल्या टाईपमध्ये आहे हे ओळखून त्या टाईपनुसार सॉल्व करायला सुरू केलात तर त्याचा आनंद तुम्ही लुटाल. आणि जितकं मॅथमॅटिक्सच्या एक्झाम्पलचा आनंद लुटाल तितकं तुम्हाला ते आवडायला लागेल, तितकं ते सोडवणं सोपं लागेल. नक्की या मेथडनी तुम्ही त्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करू शकाल. या ठिकाणी हा व्हिडिओ आपण थांबवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे काही एक्झाम्पल्स घेऊन आपण नक्की डिस्कस करू. तोपर्यंत थँक्यू अँड ऑल द बेस्ट.